आता वाजलेत रात्रीचे 10. 13 मे चालू आहे आणि आपण चाललो आहोत कोकणात परत एकदा. 14 तारखेची आपली तिकीट झाली आहे देवाच्या कृपेने. कशी काय माहीत नाही. दुपारी ट्राय केली 3-3:30ला की आज रात्रीची तुतारीची तिकीट मिळावी आणि चार्ट प्रिपेअर झाल्यावरती ज्या कॅन्सल झाल्या तिकीटी त्याच्यातून मला एक तिकीट मिळाली आहे. नाही तर उद्या सकाळी मांडून जायला लागलं असतं. तर आज पहिल्यांदा आपण रात्रीचा प्रवास करणार आहोत. बघूया काय होतं आहे. झोपतं येणार आहे मला. अजिबात आवडत नाही रात्रीचा प्रवास, पण बघूया. आता जाऊया पहिलं ठाणा स्टेशनला, कारण की 12:30ची गाडी आहे. तर झाले 10:30 आणि आपण पोचलो सुद्धा बाईकने. तर विषय असा आहे, गाडी आहे 12:30ची आणि आपण 2 तास आधी का आलो? कारण की आपण जेवलो नाही येत मस्त. तिथे काहीतरी खायला बघूया. खायला अर्धा-पाऊण तास जाईल आपला, 1 तास पण जाऊ शकतो. ते झालं की मग जाऊया आपण स्टेशनला आणि मग हळूहळू एक एक कामं करत किती चायनीज भेटलं. ही आहे ठाण्यातली खाऊ गल्ली. हा जातो वरती रस्ता बससाठी. इथे चायनीज खाल्लं संगमच्या बाजूला, चांगलं दांडीत होतं. झालेत किती 11:15. तिकीट मारूया. झाले 11:05. नाश्ता करून झाला आणि प्लॅटफॉर्म नंबर 1ला डायरेक्ट ॲक्सेलेटर आहे. उगा जेवढा वर चढा उतरा. आता आपण ॲक्सेलेटरने जाऊया. इंजिनपासून 4था-5वा डबा सांगतो आहे. तर अजून काही इथे बोर्ड लावला नाही, पण बघूया जाऊन. गर्दी किती ते तरी समजेल. रोज नुसते रील टाकतात लोक पागलसारखे. गर्दी एवढी, गर्दी एवढी. असेल गर्दी, त्यात नवीन काय. पण काय बोलायचं, लाईक्स आणि याचे सबस्क्राईबचे भुकेलेले लोक अक्षरशः आपल्यात लोक आपलीच इज्जत काढतात. असं झालं विषय. आणि आता आपण ॲक्सेलेटरवरती आलो आहे. प्लॅटफॉर्म नंबर 1 ठाण्याला आहे. एकदम पुढे आली आहे गाडी आपली. गाडी म्हणजे हा ब्रिज खूप पुढे आहे, शेवटच्या साईडला आहे. आता इकडून आपण 5 नंबरवरून जाऊया. पूर्ण भरलेला असतो गर्दीन. मनाच एकदम खाली आहे. दिसते की नाही माहीत नाही, पण ही आता गर्दी चालू झाली. लाईन शेवटच्या डब्यावरून. कोकण कण्याची लाईन आहे ही. त्यानंतर तुतारीची दिसत असेल. ही लाईन पूर्ण शेवटी इथे संपला. शेवटचे डबे 2 आहेत, त्याची ही लाईन एवढी वरतून दिसते. आता तर प्लॅटफॉर्म 5वरती आलो आपण आणि तुतारी एक्सप्रेस इथंच लागणार आहे. लागणार असेल. पुढचे 2 डबे या गाडीचे आहेत जनरलचे, जर 5वर येणार असेल तर. पण हे जनरलचं काय, इथे लाईन तर दिसत नाही आज. जे लाईन संपली की गर्दी संपली कोकणात जाणाऱ्यांची. ते लोक झोपली आहेत, पण गर्दी काही दिसत नाही कोकणाची तुतारीची आपली. प्लॅटफॉर्म तर बरोबर आहे ना, 3, 4, 5. बरं 5, 6 प्लॅटफॉर्म 6 आणि 5. बघूया आता, जर गर्दी नसेल तर बरे. देवाला नवस केलाच होता की बाबा गर्दी नसू दे, बसून तर जात आहे कुठेतरी. लेट्स सी. आता वाढलेत किती, 11:15 होत आलेत. 5वरती अजून तरी लोक काही जमा झाली नाही आहेत, पूर्ण खाली आहे. आणि नेहमीप्रमाणे लोकांच्या वेळाची व्हॅल्यू न करता कोकण रेल्वेतून कोकण कन्या एक्सप्रेस निघाली नाही CSTवरून. त्यामुळे कोकण कन्या जवळजवळ 1 तास लेट होणार आहे. आता सावंतवाडी तरी निघते का बघूया टायमावरती. नाही तर काय हाल आहेत नेहमीप्रमाणे आपले. कुणाला सांगायचा हा वेगळा प्रश्न आहे आपला. आता 5वरती आहोत. 5वरती जर लागणार असेल आपली तुतारी तर एकदम बेस्ट. टेन्शनच नाही. 5 नंबर स्टेशन प्लॅटफॉर्म. आणि आता आली आहे साईनगर शिर्डी. पूर्ण इंजिनपर्यंत मी पुढे उभा आहे. तर याच्यानंतर आपली गाडी येईल. कोकण कन्याचा अजून काय आता पत्ता नाही आहे. कोकण कन्या अजून आली पण नाही आहे. ही जाणार साईनगर शिर्डी. एवढा पुढे इंजिन लागतं. म्हणजे आपला डबा पण इंजिनपासून 3रा का 4थाच आहे जवळ. हे सगळे शिर्डीला झाले लोक. एवढी पण आहेत तेवढी. इंजिन इथे बरोबर पुढेपर्यंत आलेलं आहे. साईनाथ महाराज की जय.
हे दक्षिण रेल्वे आहे, साऊथ रेल्वे. हे उतरतायत, प्रत्येकजण बघितलं, उतरतात चेक करतात, उतरतात चेक करतात. ही गेली की आपली गाडी आहे. अनाऊन्समेंट झाली, बाबा आपण परफेक्ट ठिकाणी उभे तिथे झालेलं आहे. आणि अजून कोकण कन्या नाही आली. कोकण कन्याच्या आधी आपल्याला भेटलं. आता बघू S8मध्ये बसू किंवा जनरलमध्ये बसूया. आपली तिकीट नेहमीप्रमाणे माणगाव नंतरला कन्फर्म होणार आहे. तोपर्यंत वेट और वॉच करेंगे. पण अजिबात गर्दी नाही आहे. तुतारी एक्सप्रेस अजून तरी गर्दी नाही आहे. आल्या ठाणे वाजलेत बरोबर 12:30 आणि तुतारी एक्सप्रेस आलेली आहे. सगळी स्लीपरची गर्दी. अजून जनरलला तरी कोण जास्त नाही आहेत. बघूया काका कुठे चढलेत वरती, काय खरं नाही बाबा. आपल्याला जायचं आहे S8मध्ये. S8मध्ये जाऊया कारण की आपली तिकीट इथेच आहे. चला S8मध्ये जाऊया. आताशी आपली तुतारी सुटली आणि कोकण कन्या आता येते. जाम पुढे गाडी आहे, भयंकर आवाज आहे. आता झोप मिळणार नाही लवकरच. ठाणे बाय बाय, फिर से एक बार. ते रत्नागिरीला चाललेत. 1:30 वाजला. इथे आता एक गाडी लागली आहे. चहा घेतली आहे रात्री 1:45च्या आसपास. आणि इथे अजून एक गाडी आली, कोकण कन्याला पुढे काढतायत. अरे ही कोकण कन्याचं आहे, काय खरं नाही. कोकण कन्याची गर्दी. कोकण कन्या भयंकर गर्दी कोकण कन्याला. कोकण कन्या भयंकर गर्दी. आता आपली गाडी राहणार मागे आणि ही जाणार पुढे. भयंकर गर्दी. आपल्या गाडीला पण रेड सिग्नल आहे, कोकण कन्याला पण रेड सिग्नल आहे. ही आली कोकण कन्या. म्हणजे ठाण्याला ही गाडी 1 तास लेट होती आणि ह्या लोकांनी आताच कवर करून घेतली. आता ही आपली जाणार तुतारी, माणगाव, त्याच्याआधी रोहा आणि मग खेड. आणि ही आता डायरेक्ट खेडला. म्हणजे ही सगळी जी गर्दी आहे 90%च्या आसपास खेड चिपळूणला गाडी खाली होणार पूर्ण. आणि मग पुढे गाडी खाली जाते पण पटापट जाईल. ही गाडी आपल्या 1 तास आधी जाईल. ही लेट जाईल पण आपण राईट टाईमवर सुद्धा चाललेलो आहोत. डबे हा पेंट केलेला डबा आहे आणि हे सगळे डबे जुने आहेत, एकदम भंगार, धुतलेले पण नाही आहेत. बघूया कधीचे आहेत. दिसतंय का बघूया. 2015चा आहे हा डबा. आणि हा डबा हा 2007चा आहे पेंट केलेला. परत एवढ्या वर्ष जुने यांना डबे चालतात. पण डिझेलच्या गाड्या नको आणि पेट्रोलच्या पण गाड्या नको म्हणे. ते पोल्युशन करतात. आता त्याचं इंजिन खराब असू शकतं. बॉडी भरपूर गाड्यांची चांगली असते. माझी इकडे आहे ना तिकीट. दुपारी 3:30ला मारली, झाली आहे माझी. पण वेळ आहे अजून. खेडला खाली वेळ. खेडपासून तुका बसू गेलं ना बस. ही गाडी 1 तास लेट होती ना, तर मी याच्यात चढणार होतो पण म्हणलं झाली याची. ठाणे लेट आली. पण जागेवरती उभी आहे. आपली गाडी निघाली. वाजले 2:30 आणि जरा हवेशीर जागा भेटली. लांब जागा फार कमी आहे, लोक झोपली आहेत. नाही थोडं हवेशीर भेटली जागा आपल्याला. तर नाश्ता पाणी चालू आहे. तो आप ठीक ठाक है ना, बोलो हम जावा. हे महाराजांनी झोपूच देत नाही, सरळ उठवला. पण होतो. अरे उतरने का ये नहीं है, बाथरूम जगह है, आने जाने के लिए जगह चाहिए. अरे वो सोना है तो इसमें में जाके सो जा बिंदास. उठ जा.
त्याच्या आप बोलो. त्यांचा झाला टांगा पलटी, दारू पिऊन झोपलेत तो मेरा भी तबियत खराब युपी वाले आणि येऊ मजा घेतात याची. दिक्कत बहुत कुछ है. असेल मुंबईकर आहे तो लालबाग साईडचा, बोलतो ह्यांका झोपू का देणार नाही. इतना कोई नहीं कुछ बोलेगा. खाली इधर जगह चाहिए बस. हे सगळे उद्योग झालेत रात्री 2:45. हाँ, छोड़ेगा तो. रात्री 3चे तमाशे चालू आहेत. देवचे रिलो याच्या अंगात वाटे देणाऱ्यांका हे उठवता जबरदस्ती. ह्यांच्यातला एक गडी झोपला, गौरी काय बघायला नको. गाडी फिरी त्याची मान राहील का? हां, वाजले 3:15. हा एक चांगला सोबती भेटलाय, त्यामुळे झोप येत नाही. फुल जोक चालू आहेत. काय सडलेले डबे लावलेत तुतारीला. ही मेमो आहे. हो, मेमो ट्रेन उभी आहे रोहाला. सगळी लोक झोपली आहेत. काही उतरत आहेत, काही तसेच आहेत. आपली सीट आता येड खेळला येईल. आता आपल्या मागे अजून कोकण कन्या आहे, जादा गाडी आहे, ज्याची आपली तिकीट होते ती पण एक गाडी आहे. आता काय क्रॉसिंग होते डायरेक्ट जातो आपण, बघू. भारी झाली आपली, 3:15 झालेत. साधारण अजून 1.5 तास आहे. 4:30-5च्या आसपास आपल्याला तिकीट मिळेल. आता आपल्याला भेटलं आहे डायरेक्ट रोजची सीट. साहेब आपले गेले झोप, तिकडे जाऊन झोपला पोरगा 1 मिनिटात. आता येईल काय करतोय. आता येईल माणगावसाठी हवा लागत नाही. आपण बसलो मस्त डोरला रात्री. झालेत किती आता? 3:30 होत आलेत. अजून पण कोकण कन्या मागेच आहे, ओव्हरटेक नाही केलं आहे. हळूहळू आपला जबरदस्त असा प्रवास 3:50 आणि आलेला आहे माणगाव. एकदम खाली बसून जमिनी वाटते. गाडी थांबेल आता आपली. 4 वाजत झालेत. एवढा पण काही जागा राहत नाही, पण आज जागा राहिली आहे. माणगावला पण लोक उतरायला लागली. सकाळचे 4 वाजले, बरोबर गाडी यांची आली. बरीपैकी लोक उतरली जनरलला माणगावला तुतारी एक्सप्रेसमध्ये. आणि समोरून कुठेतरी गाडी येते. क्रॉसिंग आहे, क्रॉसिंग आहे. समोरून गाडी येते आणि इथे ही चालली आपली दिवा सावंतवाडी. दिवा नाही, दादर सावंतवाडी. बऱ्यापैकी लोक उतरली. आता ती जी येते गाडी समोरून ती पण तुतारी एक्सप्रेसच आहे, पण ती सावंतवाडी दादर आहे आणि ही दादर सावंतवाडी. सेम गाड्या, सेम नाव. एक येते सावंतवाडीवरून मुंबईला आणि ही चालली आता मुंबईवरून सावंतवाडीला. सिग्नल नाही, पण मागून येणारा गाडीला ग्रीन आहे. याचा अर्थ कोणतरी गाडी पास करायची शक्यता आहे. नसेल तर झाला, आपलाच ग्रीन झाला. चला लेट्स गो. दिसत असेल तिला तो सिग्नल ग्रीन पासिंगसाठी. एकदम लांबून दिसते. पोलीस कशाला फिरतात का समजत नाही. एसीचे डबे पण नाही. आता हा ग्रीन सिग्नल त्या गाड्यांसाठी आहे. ते 2 ग्रीन आणि समोरून पण एक गाडी येते. किती क्रॉसिंग आहे आज. चालली आहे, एक समोरून येते. आत्ता तू तरी गेली, काय खरं नाही बाबा. अशा प्रकारे हिला काढली बाजूला.
सावंतवाडी आपली दादर आणि दुसरी गाडी गेली पुढे. कुत्रा पण आणलाय. आलेच किती जवळजवळ 4:30. फुल पॅक आहे जनरल. 4:10 आपली गाडी. आणि आत्ताच कोकण कन्या गेली पुढे. आपल्या पुढे जा कोकण कन्यानी काढली म्हणून आपली गाडी थांबवली सध्या. तर बघूया किती लेट होणार अजून. पण बरोबर दे अर्धा प्रवास तर होता होईल. खेडला आला की पुढचं पुढे. जनरलचे डबे पॅक आहेत. स्लीपरचे थोडे कमी आहेत. नशीब गांडू असतं एकदम किंवा जनरलच्या बाजूला स्लीपर असेल तर. कारण की जनरलची मॅक्सिमम पब्लिक या डब्यात घुसते. आणि तिकडचे डबे एकदम रिकामी. गेली मुंबईला तुतारी. त्याच्या मागून दुसरी गाडी आली कोकण कन्या. व तिसरी गाडी आली परत सावंतवाडीवरून मुंबईला. आणि आता ही चौथी गाडी येते. जवळजवळ आता 20-25 मिनटं झाली. माणगावलाच गाडी उभी आहे. आता एवढ्यात आपण गेलो असं थोडं पुढे तर त्याच्यामुळे खूप डिले होणार आहे. घड्याळ दिसते का आपलं? 4:15 झालेत. 4:15 होऊन गेले. वाजले 5:30. आणि लोक झोपले जातात स्लीपरमध्ये. हे दोन तर पराक्रमी माणसंच आहेत. माणसं आता उठायला तयार झाली. आपला बर्थ आता हा भेटेल आपल्याला. 6 वाजतील. 6 वाजता पहिल्यांदा 6 वाजेपर्यंत जागा राहिले मी. कधी राहत नाही मी. झोपून जातो. पूर्ण रात्र जागून काढली आहे. आता उजेडाला लागला सुद्धा. खेड येणार आहे. आणि त्या वाजले जवळजवळ 5:45. आणि आता उजेडाला लागलेलं आहे पूर्ण. एकदम भारी वाटतं आहे. थंड थंड हवा. खेड आला आहे. आणि आता आपली सीट देखील मिळेल. डायरेक्ट जाऊन झोपायचं. 8:30 होऊन गेले. 8:45 आले. आणि 8:45ला आपण आत्ता आलो तर रत्नागिरीला. ढगाळ वातावरण आहे. पाऊस काय पडला नाही पण झोप चांगली झाली एक. बाकी मरू आता घरी गेल्यावरती बघूया. लय वेळ गेला. तर वाजलेत बरोबर 9. गाडीने जाम टाईमपास केला आहे. मंगला गाडी येत होती त्याच्यासाठी थांबली होती गाडी. आणि आता रत्नागिरी आपण सोडलं आहे. इथं पुढे झालं खूप डबे पुढे. नंतरला मागे जावं लागणार आहे 12 डब्यापर्यंत उतरायला. तर रत्नागिरी सुटली. आणि आता प्रवास चालू झाला पुन्हा एकदा. साधारणपणे 10:30 वाजतील आपलं. 10:30-11 पोचायला. किती वाजले? 10 वाजले. गाडी आपली आरामात चालू एकदम. बिलवडे आपल्याला जायचं ना मागे विल्लेपडेला. आणि आपल्याला जायचं आता S1 मध्ये. कारण की थोडा पुढे सेंट्रल जाईल. म्हणजे गाडी खूप पुढे जाते. जेवढं जाता येईल थोडं मागे जाऊ. नसेल तर मग आपण राजापूरला जाऊ. आता वैभवडी येते. नेहमीची नदी आपली. पावसासारखं वातावरण झालं. आता आलं मारे पाटण रोड. दिवा सावंतवाडी थांबली वैभवडी. आपली गाडी येणार आहे. आली दिवा आली. दिवा सावंतवाडी. आणि अशा प्रकारे 4th-5th मला वाटतं पण पुन्हा येत आहोत वैभव गाडीत. गाडी मस्त टर्न मारते. आणि बरं झालं की आपल्या रेग्युलर प्लॅटफॉर्मला गाडी लागली. नाहीतर त्या वर्षी झालं तसं. ह्या साईडला एक गाडी त्या साईडला एक गाडी. तुतारी गेली पुढे. वाजलेत किती? 10:30. 10:30 वाजलेले आहेत. गाडी तशी निघाली होती टायमावरती. पण कोकण रेल्वेला काय आज ना शरम. त्यामुळे नेहमीप्रमाणे गाड्या लेट. आणि आता आपण पोचलेलो आहोत. डबा खूप पुढे होता. S1 आपण 4 डबे मागे आलो होतो. बघूया कुठे येतो डबा. मस्त ढगाळ वातावरण झालेलं आहे. पाऊस पडेल मला माहिती नाही. परफेक्ट सेंटरला येतो वाटतं.
हेमन बिराशी दिसलेलं आपल्याला ब्लॅक टी शर्टमध्ये, रंगीत चष्मा. तिथूनच आहे वर. इथे पण भरपूर लोक आता खाली होतील. बाईक आणली आहे. CNG ला लाईन आहे लोकलमध्ये आमच्या इथे. आपल्याला पण CNG भरायला लागणार आहे. आत्ताच गाडी आली आहे, ती गाडी उभी आहे, त्याच्यामुळे चालू झालं आहे सगळं. आणि आपण वाईपड चालू आहे, पूर्ण ढगाळ वातावरण. तर जायचं आहे कुठे, प्रकाशच्या इथे डायरेक्टली वडापाव खायचा, चाय प्यायची आणि मग घरी जायचं आहे. आलेलं आहे झालेलं आपण. नवीन माणसं बसली आहेत बा, रस्त्याचं काम झालं. आणि इथून प्रकाश वडापाव डायरेक्ट. तर हा आहे प्रकाश वडापाव, एकदम भारी गरमागरम वडे. पण रात्री झोप झालं नाहीमुळे त्या आवाज एकदम वेगळाच येतोय माझा, असं मला वाटतं. आता लोक मुंबईला आपल्याला बोलत आहेत आंबे आणा, आंबे आहे. आंब्या तर झालं असं घळ नाही आपल्याकडे. तर पाऊस पडतो त्यामुळे आंबे खराब असणार आतून थोडेसे. पण ह्यावेळी म्हटलं घळ घेऊया, जाताना 4 आंबे घेऊन जाऊया. आलो आता पण पटेल हार्डवेअरमध्ये. ते रेडीमेड घड मिळतात. लावलेलं आहे रेडीमेड घड. घेऊया आता. हो कितीला आहे? हो 180 रुपये. इम्पॉर्टंट गोष्ट आहे ब्लेड. ब्लेड इकडून बघायचे उलटे. आता उलट्या साईडला दोन्ही साईडला ब्लेड आहेत, याचा अर्थ आंबा डायरेक्ट निघू शकतो. भरपूर वेळा ब्लेड वाकडे असतात किंवा जाळी फाटलेली असते, तर बघून घ्यायचं नीट. उद्या आपण जाऊन वाईपडला पण चाललो. हलका फुलका मार्केट. आला भिकारी टॉवर. रेंज नाही या टॉवरला अजिबात. पावसामुळे थोडं गवत आलंय. गोल्डी गोल्डी गोल्डी. काय रे? हां काय काय कुठे गेला होतास? कुठे गेला होता? बायो 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 बायो. काय 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 काय. तर दुपारची एक झोप झाल्यानंतरला गोल्डी खेळायला लागला. डायरेक्ट त्या नाळाला झावल्याच पाहिजे म्हणे आणि ओढायला लागला इकडून तिकडून. संध्याकाळी भरपूर दिवसांनी गोल्डीसोबत खेळत बसलो होतो, पण गोल्डी काय ऐकत नव्हता. जी जमीन आपण प्लेन करून घेतली होती ती आज आपण म्हणजे बांध घालून घेतला आल्या आल्या सकाळी. आता संध्याकाळचे वाजले साधारण 4-4:15 आणि उरलेले चिरे म्हणजे हा जो जांभा दगड आहे सध्या आम्ही ठेवून घेतो. असा काय मोठा बांध नाही आहे, पण मी आणि माझा लहान भाऊ दोघांनी आयडिया लावली आणि फक्त चिरे असे एकात एक ठेवत गेलो. कारण की आता याच्यावरती माती टाकली की हे एकदम फिट होऊन जातात मस्तपैकी. आणि पावसामध्ये वरतून खाली माती पण जाणार नाही आणि पाणी पण जरा नीट येईल, नाही तर पूर्ण माती खाली सरकली असते. आजचा दिवस पूर्ण गेला आहे. चिरे उचलायचे आणि वर ठेवायचे, पण कामं करायचेच. कारण की काय, पाऊस चालू झाला काहीच करता येत नाही. त्यामुळे एक से भले दो और 2 जण काफी होतात. पण आमचा तिसरा माणूससुद्धा आला. तिसरा माणूस बोलतो आम्हाला मला पण करायचं आहे. ती सुद्धा पोरगी आमची चिरे बघून बोलते मला पण हवेत. आणि मग तिने पण चिरे उचलायला सुरुवात केली आणि हळूहळू हळूहळू घेऊन भिंत बांधायला सुरुवात केली. म्हणजे आता ही तिसरी पिढी आईवडिलांना बघून शिकतात बोलतात ना पोरं, ते हेच ते. तिने चिरा घेतला, बोलते अजून चिरे पाहिजे. म्हटलं आता उचल म्हटलं कुठला तरी. पोरगी होती नाही जड आहेत असं तसं हे ते, पण करायची इच्छा होती तिची. मग शोधायला लागली दगडं. तर म्हटलं हा दगड घे, तो दगड घे, पण नाही. बोलते नको, पण करायचं आहे. पण गावी आल्यावरती तिचं तर बाबा मजाच मजा. मग तिला अजून एक घेतलं, म्हटलं हे की उचल
उचल. बोलते जड झाला बोलते, पण ठीक आहे. आई ठेवून दिला खाली. बाळ कामगार बा काम करतायत. मग छोटावाला दिला, म्हटलं घे परत असा पकड, आणि म्हटलं जा घेऊन. मग तिने उचलला, आणि आम्ही कसे उचलून चिरे ठेवतो तसे ती पण चिरा उचलून ठेवायला लागली हळूहळू हळूहळू, आणि ठेवला वरती. अशा प्रकारे आमच्या दीपसुद्धा एक वीट रचलेली आहे.